ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवली। त्याचवेळी त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता जोपासली असे गौरवोद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या 108व्या जयंती समारंभात ते बोलत होते। बहुजन समाजाला उच्च शिक्षणाची दारं खुली करून देणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूजी साळुंखे यांची 108वी जयंती नुकतीच साजरी झाली। खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांनी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर संस्थेच्या सभागृहात मुख्य कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते। यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला। महाराष्ट्राच्या कोपऱ्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विस्तार झालाय। त्यातून बहुजन समाजाला उच्च शिक्षणाची दारं खुली झाली। काळानुसार नवनवीन अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या विवेकानंद शिक्षण संस्थेबद्दल खासदार महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं। तर प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि सुसंस्कार रुजवावेत असं आवाहन केलं। शिक्षणाची गरज आणि आव्हानं ओळखून बापूजी साळुंखे यांनी ही संस्था सुरू केली। आज त्याचा वटवृक्ष झालाय असं प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले। यावेळी बापूजी साळुंखे यांचे वडील ज्ञानोजीराव साळुंखे आणि दिवंगत प्राचार्य शुभांगी गावडे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे, CB पाटील, SS गवळी, प्राध्यापक अशोक पाटील, श्रीराम साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।